नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसला आहे. डोंबिवलीतील शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यासह भाजपात प्रवेश केला आहे. महापालिका निवडणुकानंतर हा पहिला मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना ठाकरे गटात गळती सुरू असतानाच आता प्रकाश तेलगोटे आणि त्यांच्या समर्थकांचा भाजपात प्रवेश झाला आहे. तेलगोटे हे पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयावर नाराज होते आणि याच कारणामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजपात प्रवेश केला आहे, अशी माहिती मिळत आहे. आज नाशिक जिल्हा न्यायालयात भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणाची सुनावणी पार पडली. सुनावणीच्या सुरुवातीला न्यायाधीशांनी खरातला तुमची काही तक्रार आहे का असा प्रश्न विचारला. त्यावर त्याने नाही असं उत्तर दिलं. त्यानंतर सरकारी वकिलांनी खळबळजनक आरोप मांडले, ज्यात म्हटलं की खरात हा संपूर्ण गुन्ह्याचा मास्टर माइंड आहे. तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी न्यायालयाला सांगितलं की खरात तपासात सहकार्य करत नाही आणि त्याच्या मोबाईलमधून सापडलेल्या कोडवर्डचा उलगडा करणं आवश्यक आहे. तपासादरम्यान खरातच्या मोबाईलमध्ये काही राजकीय व्यक्तींची नावे डमी स्वरूपात सेव्ह केल्याचा संशय पोलिसांना आहे. महिलांवरील अत्याचाराच्या तपासात खरात महिलांना खाण्यासाठी पेढे आणि पिण्यासाठी विशिष्ट द्रव्य देत असल्याचं सांगितलं, ज्यामुळे महिलांना शारीरिक अस्वस्थता होत होती. यामुळे न्यायालयाने खरातची पोलीस कोठडी 1 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्याचं दिसत आहे. त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणं भाग पडलं होतं आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष पदावरूनही राजीनामा घ्यावा लागला. यानंतर आता एसआयटीने रुपाली चाकणकर यांना समन्स बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणात अशोक खरात व्यतिरिक्त यावेळी पहिल्यांदा राजकीय व्यक्तीची चौकशी होणार आहे. शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि रुपाली पाटील ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांना सहआरोपी बनवण्याची मागणी केली होती. महिला आयोगाने पक्षातील पदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच रुपाली चाकणकर यांच्यावर चौकशी प्रक्रिया सुरू झाल्याचं समोर आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिवनिका संस्थेच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार आहे आणि यासाठी सर्व सदस्यांना चौकशीसाठी बोलावणार आहे. रुपाली चाकणकर यांची चौकशी देखील शक्य असल्याचं सांगितलं जात आहे. इराण इस्रायल US युद्धामुळे महाराष्ट्र राज्यात LPG आणि ॲटो LPG गॅसच्या तुटवड्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः रिक्षा चालकांमध्ये या गॅसच्या तुटवड्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. रिक्षा चालकांनी या समस्येचं समाधान होण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा लावल्या आणि गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. नागरिकांनी आणि रिक्षा चालकांना या गॅस तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या अडचणींचा उपाय लवकर मिळावा अशी मागणी जोर धरत आहे. मंत्री शिरसाट यांच्याशी झालेल्या चर्चेत गॅस पुरवठा सुरळीत करण्याबाबत कटिबद्ध प्रयत्न सुरू आहेत. यावर लवकरच उपाययोजना करण्यात येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. गेल्या 30 दिवसापासून मिडल ईस्टमध्ये संघर्षामुळे गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अनेक भागांमध्ये नागरिकांना सिलेंडर मिळवण्यासाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे. अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथे गॅस सिलेंडरच्या रांगेत उभे असताना माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांना अचानक चक्कर येऊन त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे गॅस सिलेंडरच्या तुटवड्याची समस्या आणखी गंभीर होऊन प्रशासनाच्या नियोजन शून्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. शंकरराव शिरसाट यांच्या मृत्यूवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आहे. केंद्र सरकारने रुग्णवाहिकेसारख्या आपत्कालीन वाहनांना मार्ग न देणाऱ्या वाहन चालकांसाठी नवे कडक नियम लागू केले आहेत. मोटार वाहन कायद्यातील सुधारणानुसार जर एखादा चालक रुग्णवाहिका किंवा अग्निशामक दलाच्या गाड्यांना जाण्यासाठी जागा न दिल्यास तो गंभीर गुन्हा मानला जाईल. यानुसार एकाच वेळी 10,000 रुपयांचा दंड आणि 6 महिन्यापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. या व्यतिरिक्त वारंवार नियम तोडल्यास चालकाचा ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा रद्द होण्याची तरतूद आहे. रुग्णवाहिकेचा सायरन ही एक धोक्याची सूचना असते आणि त्याला मार्ग देणं प्रत्येक वाहनचालकाचं सामाजिक कर्तव्य आहे. रुग्णांसाठी तो गोल्डन अवर असू शकतो आणि काही मिनिटांचा उशीर त्या रुग्णाच्या जीवनावर परिणाम करू शकतो. त्यामुळे रस्ता अडविणे ही एक चुकीची गोष्ट नाही, तर ती एक मोठी जबाबदारी आहे. केंद्र सरकारचा उद्देश केवळ दंड लावणं नाही, तर मानवी जीव वाचवणं आहे. यातून रुग्णवाहिकेच्या मार्गदर्शनाची महत्त्वाची भूमिका पुढे येते. अनेक संस्था सातत्याने जनजागृती करत आहेत आणि सर्व वाहन चालकांना रुग्णवाहिकेला आधी वाट या ब्रीदवाक्याचं पालन करण्याचं आवाहन करत आहे. ट्रम्प यांच्या इराणसोबतच्या युद्धाच्या धोरणांचा विरोध करण्यासाठी देशभरातील 50 राज्यातील 3,300 शहरांमध्ये 80 लाखांहून अधिक लोक रस्त्यावर उतरले आहेत.
त्यांनी आंदोलनात आम्हाला राजा नको लोकशाही हवी ही मुख्य घोषणा दिली। या आंदोलनाचं मुख्य केंद्र मिनियापोलिस सेंट पॉल बनलं असून यामध्ये फेडरल एजंट्सचा बळाचा वापर आणि निष्पाप नागरिकांचा मृत्यूचा निषेध करण्यात आला। आंदोलनात त्यांच्यावर आरोप असलेल्या हुकुमशाही निर्णयाचा आणि जनतेच्या हक्कांचा उल्लंघनाचा विरोध करण्यात आला। प्रसिद्ध अभिनेते रॉबर्ट डिनिरो आणि नेते बर्नी सँडर्स यांनी या विरोधात आपलं मत व्यक्त केलं। आंदोलकांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये ट्रम्प आणि उच्च अधिकाऱ्यांचे कागदी पुतळे जाऊन तीव्र संताप व्यक्त केला। त्याच्या विरोधात ट्रम्प यांनी एका AI निर्मित व्हिडिओद्वारे आंदोलनकर्त्यांवर खालच्या पातळीवर आरोप केला, ज्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत मोठी खट झाली। या आंदोलनाचा परिणाम ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षावर होऊ शकतो, कारण यामुळे आगामी मध्यावधी निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला मोठा फटका बसू शकतो। आंदोलन केवळ अमेरिकेपुरतं मर्यादित नसून रोम, पॅरिस आणि बर्लिनसारख्या आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये ट्रम्प यांच्या युद्धखोर धोरणाविरुद्ध निदर्शनं सुरू आहेत, जे एक जागतिक जनक्रियेला उभं करीत आहे। या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत। पाहत राहा आवाज इंडिया मराठी।